नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. ते म्हणजे मेरा भयंकर पोलीस भरती संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती आहे. ती म्हणजे ही जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याची लेखी परीक्षा झालेली आहे आणि ह्या लेखी परीक्षेचा जे ॲन्सर की पहिल्यांदा काय केली होती की यांनी दिली होती. आता तुम्हाला मी दाखवतोय. ही काय केली होती की पहिली तरी ॲन्सर की दिली होती 7 तारखेला. तुम्ही बघू शकता की 7 तारखेला दिलेली होती. आता हे ॲन्सर कीनुसार काय केलेलं आहे की त्यांनी 5 प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरं बदललेली आहेत. आता कोणते प्रश्न आहेत ते सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे मी. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला. ही जी आहे ती पहिली ॲन्सर की आहे. लक्षात घ्या की पहिली ॲन्सर की आहे. आत्ता काय केलं की फायनल ॲन्सर की दिली आणि याच्यामध्ये त्यांनी काय केलं की सांगितलेलं आहे. आता ही जर बघितली तर याच्यानुसार सांगितलं की बघा आता व्यवस्थित सांगतो मी तुम्हाला. लेखी परीक्षेचा सुधारित उत्तर तालिका दिलेली आहे म्हणजे ॲन्सर की दिलेली आहे. त्याच्यानुसार काय केलं की जे 7 तारखेला जी दिली होती ॲन्सर की त्याच्यामध्ये काय केलं होतं की खूप साऱ्या आम्ही क्वेरीज पाठवल्या होत्या. त्याच्यानंतरनं ही ॲन्सर की बदलण्यात आलेली आहे. आता याच्यानुसार जर बघितलं तर ही ॲन्सर कीनुसार आता सेट ए मध्ये 19वा प्रश्न त्याचा ॲन्सर काय केलं की सी केलेला आहे. सुधारित कोणता आहे डी दिलेला आहे. 15वा प्रश्न त्याचा ॲन्सर काय केलेला आहे की त्यांनी ए दिलं होतं तर याचं काय केलं की हा रद्द करण्यात आला प्रश्न. याचे सगळ्यांना गुण दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं 18वा प्रश्न याचं ए होतं तर ए किंवा सी चाललेले आहेत हे. 19वा प्रश्न आहे त्याचा ए किंवा ए होता तर ए किंवा बी चालेल आणि 67वा प्रश्न आहे त्याचा डी किंवा डी होतं त्याचा बी ॲन्सर असणार आहे. हे बदलवणार आहे. आता ते प्रश्न मी तुम्हाला सांगतो की कोणते-कोणते आहेत. आता बी सेट आहे. आता या बी सेटमध्ये जर बघितलं तर पहिले हे दाखवतो आणि त्याच्यानंतर प्रश्न सांगतो तुम्हाला. बी मध्ये काय केलं की 21वा प्रश्न आहे त्याचा डी होतं त्यांनी बदलून बी केलेलं आहे. 63वा प्रश्न ए होतं त्याचं ए किंवा सी चालेल. 64वा प्रश्न ए आन्सर होतं त्याचं ए किंवा बी चालेल. 94वा प्रश्न होता सी आन्सर होतं त्याचं डी असणार आहे. त्याच्यानंतरनं 100वा प्रश्न आहे त्याचं ए होतं तर यांना सगळ्यांना मार्क दिले म्हणजे हा प्रश्न रद्द झालेला आहे. त्याच्यानंतरनं सी सेटमध्ये तिसरा प्रश्न त्याचं ए होतं ए किंवा सी चालेल. 4था प्रश्न त्याचं ए होतं तर ए किंवा बी चालेल. 5वा प्रश्न त्याचं डी होतं त्यांचं बी बदललेलं आहे. 84वा प्रश्न त्याचं सी होतं डी केलेलं आहे. 90वा प्रश्न त्याचं ए होतं ते ह्याच्या सगळ्यांना गुण समान दिलेले आहेत. त्याच्यानंतरनं डी सेटमध्ये 11वा प्रश्न त्याचं डी ॲन्सर होतं त्याचं बी केलेलं आहे. 48वा प्रश्न त्याचं ॲन्सर ए होतं त्यांनी ए किंवा सी चालेल. 49वा प्रश्न होता ए होतं ॲन्सर त्याचं ए किंवा बी चालेल आणि जर बघितलं तुम्ही तर याच्यानुसार जर पाहिलं 79वा प्रश्न त्याचं ए सी होतं त्याचं डी चालणार आहे आणि 85वा प्रश्न होता त्याचं ए ॲन्सर होतं त्याचं सगळ्यांना गुण दिले. आता हे बघूयात की प्रश्न कोणते-कोणते आहेत ते. आता ही जी आहे ती सुधारित ॲन्सर की यांनी दिलेली आहे बघा. ही सुधारित ॲन्सर की यांनी काय केली की दिलेली आहे ही. आता काय करूयात की आपण ती प्रश्नपत्रिका बघूयात की त्याच्यामध्ये त्यांनी बदललेलं आहे ते. आता बघा ही ॲन्सर की आहे आणि प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो. ही प्रश्नपत्रिका आहे. आता याच्यानुसार बदललेले जे आहेत ओके. आता ही ॲन्सर की होती. आपण काय करूयात की ही फायनल ॲन्सर की असणार आहे. ती तुम्हाला मी ओपन करून दाखवतो. त्र्याऐंशी होता. तर ही फायनल ॲन्सर की असणार आहे. जुनीवाली कॅन्सल करतो मी. आता या ॲन्सर कीनुसार बघा आता. याच्यामध्ये दिला होता तुम्हाला सेट सी आहे. आता ही प्रश्नपत्रिका सेट सी नुसार आहे. तर तिसरा प्रश्न याचं ए उत्तर होतं त्याचं ए किंवा सी चालणार आहे. तर तिसरा जो प्रश्न होता हा प्रश्न तर गटांना बसणारं जे हे आहे ते याच्यामध्ये तुम्हाला शीर होतं. शीर किंवा सलील हे पण चालणार आहे इथे या प्रश्नासाठी. बघा तुम्ही या प्रश्नासाठी बघाल तर शीर आणि सलील हे दोन्हीही चालणार आहेत. त्याच्यानंतरनं 4था प्रश्न होता त्याचा ए होता ए किंवा बी चालणार आहे. म्हणजे 4था प्रश्न जर बघितलं तर गटातनं बदलणारी संख्या तर तुम्हाला ए ही पण चालेल किंवा तुमची बी ही पण चालणार आहे. दोन्ही पण तुमचे जे आहेत ते उत्तर बरोबर आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो होता तो होता 51वा त्याचं डी होतं त्याचं बी केलेलं. आता 51वा प्रश्न कोणता आहे बघा. 51वा प्रश्न आहे 51 प्रश्न खालच्या पेजवर आहे. तर काय की 11 ते 20 दरम्यान मूळ संख्येची बेरीज व संयुक्त संख्येची बेरीज अनुक्रम या फरकास कोणत्या संख्येने भाग जातो असं दिलेलं आहे. तर या प्रश्नाचे जे करेक्ट उत्तर असणार आहे ते असणार आहे 3 सॉरी हे असणार आहे बी होता म्हणजे हे असणार आहे.
ब आणि क म्हणजे कोणतं तुमचं 5 आणि 7 हे करेक्ट आन्सर असणार आहे. म्हणजे हे दोन्ही चालणार आहे. त्याच्यानंतर ना पुढचा होता की 84वा सी चं डी केलेला आहे. 84वा प्रश्न हा आहे, वाघाच्या डरकाळने सारे जंगल दणाणून जाते. अचूक विधेयक ओळखा. तर याचं जे करेक्ट आन्सर नाही हे असणार आहे बी असणार आहे. सॉरी हे असणार डी असणार आहे. तर डी जर बघितलं याचं तर हे असणार आहे की दणाणून गेले हे करेक्ट आन्सर असणार आहे. हे करेक्ट आन्सर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न जो आहे तो तो आहे 90वा प्रश्न. तर 90वाचा प्रश्न जे ए होतं ते कॅन्सल केलेलं. 90वा प्रश्न हा जो आहे तो प्रश्न काय केला की यांनी कॅन्सल केलेला आहे. तर ही माहिती आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांना माहिती शेअर करा. धन्यवाद.